आपण घालूया अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा आणि हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. जसं तुम्ही तिखट खात असाल त्यानुसार तुम्ही मिरच्या घाला. हे व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आणि जसं हे फ्राय होईल तेव्हा गॅस बंद करायचा. तर स्टफिंग आपल्याला कशी हवी अगदी झणझणीत टेस्टी. तर यासाठी काही मसाले देखील आपण घालणार आहोत. पण अशा प्रकारे खाली उतरवल्यानंतर जसं तेल गरम असेल तेव्हाच आपण यात 1 चमचा धणे पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हिंग घातलेला आहे, आमचूर पावडर अर्धा चमचा टाकायची आणि नंतर यामध्ये हळद टाकून हे मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे हे जे मसाले आहे हे जळत नाही आणि चव देखील खूप छान येते. तर हा जो आपला चटपटीत तडका तयार आहे तो थोडा आपण बाजूला ठेवूया. त्याच्या याआधी आपण या उकळलेल्या बटाट्यावर पुदिन्याची पानं घालूया. तर पुदिन्याची पानं हे मी वर्षभर अशी वाळवून घरात तयार ठेवते म्हणजे केव्हा पण आपल्याला हे वापरता येतील. तर हे पुदिन्याचे पानं मी व्यवस्थित कुस्करून घेतले आणि याची थोडी पावडर केली. नंतर अर्धा चमचा यावर मीठ घातलं आणि आता यासोबतच आपण यावर हा चटपटीत तडका टाकूया. म्हणजे समोसा खाताना प्रत्येक घासामध्ये या स्टफिंगचा स्वाद तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर मंडळी हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. जसं तुम्हाला गरज वाटत असेल तसं थोडा-थोडा तडका यात मिक्स करत जायचा